नेमकं फेरोफेक्स हेच नाव तुम्ही का ठेवलं? त्यांना आम्ही एक स्ट्रॅटेजिक बनवलेली आहे की कस्टमरला देताना पूर्ण त्या पद्धतीनं युनिकली आपण जे आतापर्यंत कॉम्पिटिटर देत असतील काही देत नसतील ते युनिकली आपण बनवून त्या पद्धतीनं आपण विकतोय मार्केट. लोक अजूनही जुन्या पद्धती का वापरतात आणि अवेअरनेस इतका कमी का आहे? ते सिमेंटमध्ये प्रॉब्लेम होतं, वाळूमध्ये प्रॉब्लेम होतं, तर त्याला कोणतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. टाईल कंपनीला बोलले की टाईल कंपनी म्हणते की आम्ही बॉक्सच्या नोटमध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं वापरा, तर त्या पद्धतीनं कोण वापरत नाही, तेवढा वेळ नाही, लोकांना फास्ट पाहिजे. सर बऱ्याच वेळेला असं होतं की जुना फ्लॅट असतो, विला असतो, बिल्डिंग असते, घर असतं आणि जुन्या टाईल न काढता जर आपल्याला फिक्सिंग करायचं आहे तर तुम्ही काय रिकमेंड करता? कुठलं प्रोडक्ट रिकमेंड? जे प्रोडक्ट परफॉर्मिंग 100% होतं, जे काय तुमचे प्रश्न आहेत, जे काय मार्केटमध्ये प्रश्न आहेत, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स किंवा एंड युजर बंगलो ओनर्स, त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकतो, त्याला गॅरंटी देऊ शकतो. आज शून्यातून हा व्यवसाय चालू केला होता, नोकरी सोडून व्यवसाय केला आणि आज हा एवढा विस्तार केला एकदम कमी कालावधीत, तर याच्या अशी कुठले 3-4 गोष्टी केल्या की जेणेकरून व्यवसाय हा तुमचा एवढा? ज्या कंपनीत आपण काम करतोय त्या कंपनीचे ओनर जर का अशा पद्धतीनं एम्स किंवा विजन ठेवून काम करू शकतो, तर त्या पद्धतीनं आपण पण आपलं विजन क्लिअर आहे की आपण पण काही कालांतरानंतर आपण आपली स्वतःची कंपनी उभी करायची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आज आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी केवळ टाईल्स लावण्याचा नव्हे तर विश्वास बांधण्याचा व्यवसाय उभा केला आहे. लेट्स वेलकम मिस्टर अनिकेत गडदावर, फाउंडर ऑफ फेरोफेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांनी तयार केलंय आजच्या युगातलं मोस्ट ट्रस्टेड नाव फेरोफेक्स. नमस्कार अनिकेत सर, तुमचं या कोच किरण पाटील पॉडकास्ट बिझनेस पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर नेमकं फेरोफेक्स हेच नाव तुम्ही का ठेवलं? कारण खूप युनिक नाव आहे आणि लगेच पटकन लक्षात राहतं. सो फेरोफेक्स हेच नाव तुम्ही का ठेवलं? आपण जे काय आता आपण आपल्या कंपनीमध्ये जे प्रोडक्शन करतोय, प्रोडक्ट बनवतोय, तर थोडं आपण जरा इंटरनॅशनल अर्थाच्या माध्यमातून आपण तो नाव घेतलेलं. अच्छा, म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला बाहेर देखील बाहेर काही एक्सपोर्ट मटेरियल करण्यासाठी. वाव. तर त्या दृष्टिकोनातून आपण तो मटेरियलचं नाव आपण घेतलेलं आहे. अच्छा, कंपनीचं नाव घेतलेलं आहे, सॉरी. तर फिक्सिंग सोल्युशन्स आपलं सगळं त्याचा एक टॅग मार्क आहे, ते आपण फेरोफिक्स पद्धतीनं आपण घेतलंय. फेरोचा जर अर्थ बघितला तर त्या लोगोमध्ये जर बघितला तर एफ आणि ई हा आमचा उलटा आहे. जर त्या ब्रँडमध्ये बघितलं तुम्ही तर त्याचा अर्थ असं होतं की फेरो जी गोष्ट आपण जातोय, म्हणजे जी गोष्ट आपण लावतो, भिंत, टाईल आणि मधलं आपलं ॲडेझिव्ह, तर ते तिन्ही एकजीव होतं, ते तिन्ही काढताना एकत्र यायला. त्याचा अर्थ असा ॲक्च्युली स्पॅनिश वर्डमध्ये फेरोफिक्स खूपच सुंदर नाव. फिक्स म्हणजे फिक्सिंग ऑल काइंड ऑफ द टाईल, लाईक की बाबा आपण सगळ्या प्रकारची टाईल फिक्स करू शकतो. जे काय फिक्सिंग मटेरियल आहे ह्या ह्याच्यातलं ते आपण ते करतो, म्हणून ते आपण युनिक नाव जरा थोडं त्या प्रकारे ठेवलेलं आहे. सर सुरुवात कशी झाली तुमची याची फेरोफिक्स? सुरुवात म्हणजे आपण मी 2006 पासून ह्या सेम इंडस्ट्रीजमध्ये टाईल ॲडेझिव्हच्या एक MNC कंपनी होती, त्याच्यामध्ये मी वर्किंग केलं आहे. साधारण 18 ते 20 वर्ष मी त्याच्यामध्ये जॉब केला आहे आणि चांगल्या मेट्रो सिटीजमध्ये मी कन्सल्ट केलेले आहेत. चांगले मोठे प्रोजेक्ट्स, चांगले एअरपोर्ट, ह्या अशा ठिकाणी मी काम केलेलं आहे. टेक्निकल सोल्युशन्स दिलेले आहेत. व्हेरी नाईस. आणि काही कालांतरानंतर जेव्हापासून मी जॉईन झाले, म्हणजे ते काम केले आणि आत्ताच्या ह्या स्टेजला खूप इंडियामध्ये डिफरन्स आहे लेईंग सिस्टीममध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्या पद्धतीने ही जर्नी माझी सुरू झाली की ज्यावेळेला मी ठरवलं की बाबा आता आपण हे जॉब केले, कन्सल्टन्सी खूप वर्ष केले, आता आपण आपल्या स्वतःचं, आपल्या भारतातलं आपल्या स्वतःच्या नावाचं ब्रँड आपण सुरू करून त्याच्यामध्ये काय फ्लेक्झिबिलिटी आहे. आपण स्वतः जेव्हा आपण सुरू करतो त्याला आपल्याला डोर्स खूप ओपन होतात. हो, की आपल्याला बांधिलकी नसते कोणत्याही गोष्टींची, आणि त्या सगळ्या गोष्टींना बाबा माझं एक विजन आहे, आपण स्वतःची कंपनी स्थापन करून काही युनिक प्रोडक्ट आपण तयार केलेले आहेत, तर ते प्रोडक्ट आपण लॉन्च करून आपण ते गेले 4 वर्ष झाले ही कंपनी रन आहे. अच्छा, पुण्यामध्ये, आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. फेरोफेक्सचं नेमकं विजन काय, म्हणजे काय विजन ठेवून तुम्ही सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिकनेस काय? आता युनिकनेस भरपूर कंपन्या आहेत भारतामध्ये. MNC कंपन्या बोटावर मोजण्यासारखे आहेत भारतामध्ये, आणि गेले ते 40-50 वर्ष, 60 वर्ष ते कंपन्या आहेत. आता इंडियामध्ये ह्या 10 वर्षात कंपन्या खूप आल्यात आणि येणाऱ्या 10 वर्षात पण खूप कंपन्या येतील. आता भारतामध्ये जर बघायला गेलं तर लोकल मार्केट खूप वास्ट आहे. तो अवेअरनेस किंवा ज्या काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत, काही लोक करतात, काही लोक करत नाहीत.
आणि तेच आपल्याला क्रिएट करायचं आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण स्वतःच आपलं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते प्रोडक्ट आपण डेव्हलप करतोय. युनिकनेस जर आपल्या प्रोडक्टचं तुम्ही विचारलात की सगळेजण स्टाईल ॲडिजिव्ह बनवतात, बरोबर, ह्या क्षेत्रातले जे काही कॉम्प्युटर असतील, परंतु आम्ही काही फ्लोरिंगची सिस्टीम काही युनिक बनवलेली आहे, जेणेकरून ज्या फ्लोरिंगमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, परत काही कन्सल्ट ज्यावेळेला प्रोडक्ट आपण विकतो, हे फिनिशिंग प्रोडक्ट नाही, हे टेक्निकल प्रोडक्ट आहे, लेईंगच्या आतलं प्रोडक्ट आहे. म्हणजे आपण एक वस्तू दाखवली, ती वस्तू दाखवलेली ती विकली जाते, परंतु त्याच्या आतली वस्तू जी टेक्निकल आहे ती विकणं खूप अवघड असतं. आणि त्या पद्धतीने त्या युनिक पद्धतीनं माझे सेल्स पर्सन्स म्हणा किंवा माझे क्वालिटी टीम म्हणा, तर त्या पद्धतीनं आम्ही एक स्ट्रॅटेजिक बनवलेली आहे की कस्टमरला देताना पूर्ण त्या पद्धतीनं युनिकली आपण जे आतापर्यंत कॉम्पिटिटर देत असतील काही देत नसतील, तर ते युनिकली आपण बनवून त्या पद्धतीनं आपण विकतोय मार्केट. कॉन्ट्रॅक्टरकडून एक गोष्ट सतत ऐकायला मिळते की फिनिश मिळत नाही किंवा अलाइनमेंट मिस होतं, हे तुम्ही कसं रिझॉल्व्ह केलं? फ्लोरिंगबद्दल जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर हा विषय खूप मोठा आहे फ्लोरिंगचा. जर मी तुम्हाला आता समजा 20 वर्ष मागं घेऊन गेलो, तर 20 वर्षामागच्या तुम्हाला माहिती आहे की तुमचं जुनं घर जरी कुठे असेल, तर त्या जुन्या घरात जेव्हा टाईल फिक्सिंग होत होतं, तर सिमेंटेशियस मोझॅक टाईल यायच्या बघा, टिपक्याच्या. हो 100-150 आमच्या जुन्या घरात तसेच असायचे, तशा टाईल, बरोबर. आणि ती बसवायची पद्धत आपल्या इथं भारतात किंवा अजून भरपूर ठिकाणी देशात, त्यावेळेला पण तशा टाईल एशियामध्ये खूप ठिकाणी लावत असतील, तर ती बसवायची पद्धत अजून काही ठिकाणी सेम पद्धत चालू आहे. म्हणून जो तुम्ही आता प्रश्न विचारला की कॉन्ट्रॅक्टरला लेईंगमध्ये प्रॉब्लेम येतो, टाईल वर खाली होतात, तर ते का होतात, तर त्याचं कारण हेच आहे की त्यावेळेला रिव्हर्स हँड मिळायची, आता रिव्हर्स हँड बॅन आहे. फ्लोरिंगमध्ये ज्या वेळेला आपण वापरतो तर त्याचे कॉजियस नोटमध्ये ज्या काही टाईल कंपनीनं मेथड सांगितले आहेत, तर ते कोणी फॉलो करत नाही. एक्झाम्पल, टाईलचं बॉक्स जर तुम्ही घेतला तर त्याच्या कॉजियस नोटमध्ये लिहिलेलं आहे, use 1:3 mortar, please cure minimum 7 days and then use the adhesive to fix the vitrified tile or ceramic tile or any other tile. परंतु ही पद्धत आता इंडियामध्ये खूप बिल्डर्स वापरतात, काही बिल्डर्स वापरत नाहीत, काही ओनर्स बंगल्याचे वापरतात, काही वापरत नाहीत. म्हणून याचा अवेअरनेस कमी आहे, कॉन्ट्रॅक्टरपर्यंत तो पोचत नाही. जर का समजा आता आपल्याला डोकं दुखत्याने आपल्याला काहीतरी मेडिसिन घ्यायची आहे, तर त्या कॉजियस नोटमध्ये पण लिहिलेलं असतं की काहीतरी खावा पोटात आणि मग ती घे. जर नाही केलं तर थोडंफार आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होतं. हो, तसंच त्या टाईल्सवरती पण लिहिलेलं आहे, परंतु त्या कॉजियस नोटला कोण फॉलो करत नाही. आणि त्याच्या फिक्सिंग सोल्युशनसाठी काही आम्ही प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि ते आज आम्ही लाखो स्क्वेअर फूट विकतोय आणि त्याचं सक्सेस स्टोरी खूप आहे आणि त्या पद्धतीनं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेलेले आहेत. आणि त्या लेईंग सिस्टीममध्ये त्यांना जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्या परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटीला आम्ही थांबतो. आता ही बसवण्याची पद्धत जे असते, कॉन्ट्रॅक्टर तो सिमेंट मागवतो माचनमध्ये, वाळू मागवतो, जी अवेलेबिलिटी आहे, क्रस सँड असेल किंवा रिव्हर्स सँड असेल, मग त्याची परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटी कोण घेतो? ना कॉन्ट्रॅक्टर घेत नाही, ना सिमेंट कंपनी घेत नाही, ना वाळूवाला घेत नाही. बरोबर. शेवट सर्वाय कोण करतं? बिल्डर, एंड युजर हेच सर्वाय करतात की ती टाईल वर खाली झाली अलाइनमेंटमध्ये, मग ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात. मग तो कॉन्ट्रॅक्टर नंबर ऑफ रिझन सांगतो, साहेब ते सिमेंटमध्ये प्रॉब्लेम होतं, वाळूमध्ये प्रॉब्लेम होतं, तर त्याला कोणतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. टाईल कंपनीला बोलली की टाईल कंपनी म्हणते की आम्ही बॉक्सच्या नोटमध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं वापरा, तर त्या पद्धतीनं कोण वापरत नाही, तेवढा वेळ नाही आहे, लोकांना फास्ट पाहिजे. तर तशा पद्धतीचे मटेरियल आम्ही बनवलेले आहे आणि आम्ही गॅरंटी घेतो, परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटी, जे काही रेराच्या हिशोबाप्रमाणे नियमानुसार 5 वर्षे 10 वर्षे ती गॅरंटी आम्ही घेतो आणि आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीनं सर्व्हिस देत चालू. हे साधारण आपलं फेरोफेक्स कुठल्या राज्यात आपले प्रोडक्ट जातात साधारण? हे आता आपल्याला प्रेझेन्स आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवामध्ये आता स्थित आहे. आता आपले 2 प्लांट आहेत, एक पुण्यात आहे आणि एक आपला सांगलीमध्ये. आणि सर, आता मी एक समस्या बोलून दाखवतो जी आज लाखो गृहप्रेमी, बिल्डर्स आणि इंटेरियर डिझायनर यांचं फ्रस्ट्रेशन वाढवत आहे. टाईल्सवर जसा डबडब आवाज येतो, आमच्या जुन्या घरात पण तसाच यायचा आवाज, तर आवाज येणं किंवा क्रॅकिंग, फ्लॅट घेतल्यावरही समाधान मिळत नाही, तर त्याला तुम्ही काय सोल्युशन द्याल? आता जसं मगाशी एक तुम्ही प्रश्न विचारला होता की खरंच लेईंग आणि अनड्युलेशनचं जे काय कॉन्ट्रॅक्टर्स होतं, तोच त्या प्रश्नाच्या रिलेटेड प्रश्न आहे तुमचा की डबडब वाजणे. परत मी तेच सांगतो की ज्या वेळेला आपण टाईल कोणतीही सिलेक्ट करतो,
तो बिल्डर असो किंवा बंगलो ओनर असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो, तर त्याच्या लावण्याची पद्धत जे काय सांगितले ती पद्धत आपण वापरत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही एक प्रोडक्ट डिझाईन केले. ते युनिक प्रोडक्ट आहे आपलं, फेरो 555 म्हणून. फेरो 555. आता ते प्रोडक्ट कसं अप्लाय करायचं, आता तुम्हाला तर ह्यातलं माहित नाही की बाबा टेक्निकली तुम्ही पर्सन आहे. खरं तुम्ही आता 2 मिनिटासाठी असं विचार करा की बाबा तुमच्या घराला 1000 स्क्वेअर फूटची टाईल लावायची आणि मी सेल्स पर्सन आहे आणि मी तुम्हाला आता भेटायला आलोय आणि आता मला बाबा तुम्हाला समजावून सांगायचं की साहेब तुम्ही 1000 स्क्वेअर फूट वेट्रिफाईड टाईल लावणार आहे आणि तुमची मेथड तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्हाला सांगितलंय, परंतु तुम्हाला हा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी तुमच्या जुन्या घरात होता किंवा तुमच्या मित्राच्या घरात होता, म्हणून तुम्ही हे मला आता विचारलं आणि मी तुमच्याकडे आता विकण्यासाठी ते प्रोडक्ट आलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला समजवतोय की माझ्याकडं फेरो 555 हे प्रोडक्ट आहे. फेरो 555 हे प्रोडक्ट 40 किलोच्या बॅगेत येतं सर आपलं. अच्छा. आता तुम्ही तुमच्या इथं वाळू मागवलेली आहे, तर ती वाळू मागवली क्रश सँड. तर ते क्रश सँड का मागवली, कारण की तुमच्याकडे रिव्हर सँड आता अवेलेबलच नाही, कारण की गव्हर्नमेंटनंच बॅन केलेलं आहे की आपल्याला रिव्हर सँड कुठेही मिळत नाही. मग ती क्रश सँड मागवली, त्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्हाला सिमेंटमध्ये मिक्सिंग करून सिमेंटचे बॅग पण तुम्ही मागवलेले. तर सर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जी टाईल मागवली आहे त्या टाईलच्या कॉजियस नोटमध्ये वाचा की ती मेथड काय सांगते आणि त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर लावायला तयार आहे का नाही. मग माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते सेम प्रोडक्ट जो कॉन्ट्रॅक्टर वापरतो तसंच करायचं, फक्त त्याच्यामध्ये सिमेंट वापरायचं नाही आणि आपली बॅग वापरायची. आता ते प्रोडक्ट काम काय करतं, 1 घमेला माझं प्रोडक्ट घ्यायचं आहे बाय व्हॉल्यूम आणि 8 घमेले तुमची क्रश सँड घ्यायची आहे. जे काय तुमचं माचन आहे 25 mm 40 mm त्याचं माचन करायचं आहे, त्याच प्रोडक्टची तुम्हाला स्लरी बनवून ती टाकून ती टाईल फिक्स करायची. मग आता तुम्हाला असं वाटेल की बाबा ह्यात वेगळं काय, तर ह्याच्यात वेगळं काय की त्या प्रोडक्टला क्युरिंगची गरज नाही. आफ्टर 24 hours तुम्ही त्याच्यावरती चालू शकताय. त्याला क्युरिंगची गरज नाही आहे. त्याला 5 वर्ष 10 वर्ष जी काय परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटी ती आम्ही देणार. गॅरंटीमध्ये काय असणार आहे, हॉलो साऊंड जे तुम्हाला डबडब होतो किंवा जे स्कर्टिंगला पाणी रायझिंग होतं, भिंतीला ओल होते, तर हा प्रकारची सगळी गॅरंटी आम्ही देणार. आणि हे लाखो स्क्वेअर फूट आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटक या भागात करतो. आता काय की सर कोणतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे, म्हणून मी जे काय माझं करिअर माझं ह्याच्यात केलेलं आहे मी, म्हणून मी माझ्या टीमने जे काय आम्ही प्रोडक्ट हे डेव्हलप केलेलं आहे फेरो 555. तर हे फेरो 555 परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटी आम्ही घेतो. जे प्रोडक्ट परफॉर्मिंग 100% होतो. जे काय तुमचे प्रश्न आहेत, जे काय मार्केटमध्ये प्रश्न आहेत, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स किंवा एंड युजर बंगलो ओनर्स, त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकतो, त्याला गॅरंटी देऊ शकतो की हे प्रोडक्ट डबडब आवाज येणार नाही, ह्या प्रोडक्टवर लोड पॉईंट पडला की टाईलवरती ती टाईल क्रॅक होणार नाही. परत जे स्कर्टिंगला पाणी रायझिंग होतं ते कन्व्हेन्शन किंवा ट्रेडिशनल मेथडमध्ये का होतं की त्याच्या पाण्याचा प्रकार जास्त असतो. कॉन्ट्रॅक्टर काय करतो की सिमेंट आणि वाळू जर मिक्स केली त्याच्या पाण्याचा प्रकार जरा जास्त होतो, कारण की ते क्रश सँड ओढताना हे दुखतं, म्हणून ते पाणी डायल्यूट जास्त करतात. मॉइश्चर कुठंतरी जायला पाहिजे, पाणी कुठंतरी जायला पाहिजे, म्हणून ते भिंतीच्या वर जातं किंवा त्याचा एअर तयार होतो आणि मग ती टाईल फुगते किंवा अशा उकडून येतात बघा टाईल. मग ते डबडब जसं तुम्ही म्हटला हॉलो साऊंड येतो, ह्या प्रकार घडतात. तर फेरो 555 तुम्ही वापरला की वेट ऑन वेटमध्ये सेम प्रोडक्ट सिमेंटसारखंच वापरायचं आहे, परंतु त्याला गॅरंटी, परफॉर्मन्स मेंटेनन्स गॅरंटी हे सगळी आम्ही तुम्हाला देतो. लोक अजूनही जुन्या पद्धती का वापरतात आणि अवेअरनेस इतका कमी का आहे? अवेअरनेस क्रिएट करणं, आता आपण मी जे काय करतोय हे पण अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीच करतो. अच्छा. नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टरला आम्ही मीट घेतो, बोलवतो की त्यांना सांगतोय की टाईल कशी लावायची, भिंतीवरती, फ्लोअरवरती, भिंतीवर लावताना काय आपल्याला म्हणजे घ्यायला पाहिजे माहिती, हे आमच्यासारख्या मॅन्युफॅक्चरिंगकडनं, नंबर ऑफ सेल्स पर्सनकडनं तुम्ही घ्यायला पाहिजे. आता जर का तुम्ही बघितलात की पहिला भिंत कसं होती की विटाची बांधकाम होती, त्याच्यावरती प्लास्टर होतं आणि मग आपण ॲडिझिव्ह लावतो. अजून पण खूप ठिकाणी खूप प्रकारे चालू आहे. तर आता ॲल्युमिनियम शेटरिंग आहे. ॲल्युमिनियम शेटरिंग म्हणजे काय की बाबा रेडीमेड वॉल येते, जे आपण कास्ट करतो, जसा स्लॅब होतो तसा रेडीमेड वॉल पण तुम्ही कास्ट करताय. रेडीमेड वॉल म्हणजे की ती कास्ट होते, जसं तुम्ही स्लॅब करता तशी. मग त्याला काय प्लास्टर विठाचं बांधकामाची काही गरज नाही, कारण त्याला केमिकल बॉन्डिंगच पाहिजे. मग खूप बिल्डर्स ते केमिकल बॉन्डिंगने ॲडिझिव्ह घेतात. मग त्या ॲडिझिव्हमध्ये पण काही नॉर्म्स इंडिया गव्हर्नमेंटनं तयार केलेले आहेत, युरोपियन नॉर्म्स आहेत, IS नॉर्म्स आहेत. तर त्या नॉर्म्स पद्धतीनं ते ॲडिझिव्ह वापरायला पाहिजे. जर ॲडिझिव्हमध्ये सिरॅमिक टाईलचं ॲडिझिव्ह असेल आणि ते ॲडिझिव्ह जर का वेट्रिफाईड टाईलला तुम्ही लावत असाल तर ते डिबॉन्डिंग होणार.
ओके. तो अवेअरनेस क्रिएट करायचा आपल्याला. आज वेट्रिफाईड टाईलला तुम्ही उलटं करा, सिरेमिक टाईलला उलटं करा, दोन्हीत पाणी टाका. सिरेमिक टाईल पाणी पिणार, वेट्रिफाईड टाईल पाणी पिणार नाही. लाईक अ ग्लास, त्याला केमिकल बॉन्डिंग पाहिजे की नको. मग सिमेंट हे रिजिड आहे, लक्षात घ्या. सिमेंट हे रिजिड आहे म्हणजे काय काय कालांतरानंतर सिमेंट डिबॉन्ड होणार. आणि कोणतीच कंपनी सांगत नाही की तुम्हाला सिमेंटनं टाईल लावा, ॲडेझिव्हनेच टाईल लावा असं म्हणतात. आणि हाच अवेअरनेस आपल्याला क्रिएट करायचा आहे. मग अशी आपण फ्लोरिंगबद्दल बोललो की फ्लोरिंगबद्दल हे प्रोडक्ट अवेअरनेस क्रिएट करून आहे. अवेलेबिलिटी आज इंडियात मॅन्युफॅक्चरिंग आहे, माझ्यासारखे अजून असतील. करेक्ट. तर ते अवेअरनेस आपण क्रिएट करून लोकांना आपण ते क्रिएट करतो की बाबा ह्या पद्धतीनं टाईल लावा. सिमेंटमध्ये जे 15-20 mm मध्ये लावताय ती ॲडेझिव्हमध्ये लाईन लेवल जर तुमची भिंत असेल तर 5 mm 6 mm मध्ये टाईल लागते आणि त्याचे लॉंग लास्टिंग राहते. डबडब आवाज येत नाही तुमचा, हलवूनच येणार नाही, ते डिबॉन्ड होणार नाही. आणि हाच अवेअरनेस क्रिएट करायचा आहे आपल्याला. आणि ह्या पद्धतीनं आपण जे प्रोग्राम्स घेतो, किट मिटिंग्स घेतो, बिल्डर्सना भेटतो, इंटरनल इंजिनियर्स मीट घेतो, जे आपण क्रीडामध्ये आपण काही प्रेझेंटेशन्स देतो. तर ह्या पद्धतीनं आपण ते अवेअरनेस क्रिएट करतो आणि त्या पद्धतीनं आता अवेअरनेस हळूहळू क्रिएट होतोय. अनिकेत सर, साधारण आता याचा अवेअरनेस जो आहे तो इंडियात किती % आहे आणि बाहेर किती % आहे? आता जर काय ॲव्हरेज जर आपण काढायला गेलो तर माझ्या एक्सपिरियन्समधून मी बरोबर आहे काय चुकीचं आहे मला माहिती नाही, परंतु 10 to 12% इंडियामध्ये अवेअरनेस आहे. अच्छा. आणि युरोपमध्ये जर बघितला तर किंवा गल्फमध्ये बघितलं तर 99% आहे. तर एवढा फरक का? कारण की आज जे काही छोटे मोठे सिटीज आहेत, मिनी मेट्रो सिटीजमध्ये खूप अवेअरनेस वाढायला लागला आता. येणाऱ्या ह्या 5-7 वर्षात खूप वाढलेला आहे. आणि हळूहळू हा अवेअरनेस वाढायला लागला की नाही आता आपल्याला हे करायचं. कारण की मी जसं म्हटलं की 20 वर्षापूर्वी टाईल लावायची जी पद्धत होती तीच पद्धत अजून इंडियामध्ये काही ठिकाणी अजून तशीच कंटिन्यू चालू आहे. बरोबर. काही ॲडेझिव्हची बॅग घेतात, खरी काही लोक अजून त्या ॲडेझिव्हमध्ये सिमेंट पण मिक्स करतात, प्युअर ॲडेझिव्हली वापरत नाही. करेक्ट. मग ते आता माझ्यासारखे सेल्स पर्सन किंवा कंपनीचे ओनर, मॅन्युफॅक्चरिंग हे सतत भेटत राहतात लोकांना आणि तो अवेअरनेस क्रिएट करतो. खरं हा 12% अवेअरनेस म्हणजे खूप वाढलेला आहे, अजून वाढेल. हो. आणि आज 2x2च्या टाईलपेक्षा आज मोठ्या 400x1200च्या टाईल्स आहेत. आज मोठा लोकांचा एक चेंज झाला आहे व्ह्यू की आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठी साईज आवडते. तर ह्या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट होतं. जसं टाईल मार्केट वाढतंय, जसे फिनिशिंग वाढायला लागले टाईल्स, तसं ॲडेझिव्ह मार्केट वाढतंय. म्हणून आता आपल्या इंडियाचा अवेअरनेस खूप वाढायला लागला. सर, अनिकेत सर, बऱ्याच वेळेला असं होतं की जुना फ्लॅट असतो, विला असतो, बिल्डिंग असते, घर असतं आणि जुन्या टाईल न काढता जर आपल्याला फिक्सिंग करायचं आहे तर तुम्ही काय रिकमेंड करता? कुठलं प्रोडक्ट रिकमेंड करता? आता आपल्याला रिन्युएट करायचं आहे, टाईल काढायची नाही आहे, तर आपल्याकडं फेरो 135, फेरो 225 असे 2 प्रोडक्ट आहेत. हे 2 प्रोडक्ट काय की तुम्ही टाईल कोणती घेणार आहे, किती बाय कितीची घेणार आहे, कोणत्या प्रकारची घेणार आहे, सिरॅमिक घेणार आहे, वेट्रिफाईड घेणार आहे का स्टोन घेणार आहे, त्या पद्धतीने मग तुम्हाला टाईल काढायची काही गरज नाही. तुमचं साधारण 500-1000 स्क्वेअर फूट तुमचं 2 ते 3 दिवसात लावून मोकळं होतं. म्हणजे तोडफोड न करता तुमची टाईल आपण लावू शकतो. आणि ते प्रोडक्ट आपल्याकडे आहे अवेलेबल. तुमचा एखादा चांगला कस्टमरचा फीडबॅक आहे का जो तुम्हाला एकदम मोटिवेट करून गेला, किंवा पहिल्या कस्टमरचा अनुभव? आता मी ज्यावेळेला ही कंपनी सुरू केली तर ह्या कंपनीचं जे प्रोडक्ट माझं युनिक आहे फेरो 555. हे प्रोडक्ट मला एका बिल्डरच्या चांगल्या उच्च पदावरच्या ऑफिसरनी मला हे सांगितलं होतं की अशा प्रकारचं प्रोडक्ट मला पाहिजे, मार्केटमध्ये अवेलेबिलिटी नाही आहे आणि अशा प्रकारचं प्रोडक्ट तू डेव्हलप कर जर का तू स्वतः बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुला यायचं आहे. म्हणजे तुम्ही रिसर्चही केला हे प्रोडक्ट बनवताना? तर हे प्रोडक्ट ज्यावेळेला मी लॉन्च केलं तर त्यांनीच मला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि ते प्रोडक्ट ते आज मोठ्या प्रमाणात परचेसिंग पण करतात आणि त्यांना पण रिझल्ट फॅन्टॅस्टिक आहे. की त्यांना हेडेक होता. काय होतं की ज्यावेळेला फ्लॅट कोण घेतो, कस्टमर किंवा तुम्ही किंवा मी घेतो की आपण एक 40 लाख रुपयेपासून ते 1.5-2 कोटी रुपयेपर्यंत आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी फ्लॅटची किंमती आहे, करोडोमध्ये. तर ते घेतल्यानंतर जो काय आपल्याला प्रॉब्लेम्स आहे बिल्डर्सला फेस करायला लागतो पोजेशन नंतरनं, की हॉलो साऊंड येणे किंवा भिंतीला ओल येणे किंवा वॉटरप्रूफिंग लिकेजेस हे सगळे. मग आता काय की ट्रेंड आहे की फ्लॅट घेताना काही कस्टमर थर्ड पार्टी टेस्टिंग इन्स्पेक्शन्स पण घेतात की बाबा की हे थर्ड पार्टी आहे आणि माझा फ्लॅट व्यवस्थित आहे की नाही बघ, दरवाजा, टाईल, नळं हे सगळं आहे की नाही बघ, बाल्कनीची रील, आणि ते ओके असेल तरच मी हातात पोझिशन घेणार. आणि त्यांना खूप टाईलचा प्रॉब्लेम्स होता फ्लोरिंगच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही सोल्युशन त्यांना दिलं आणि त्यांचा फीडबॅक इतका पॉझिटिव्हली त्यांना हे झालं आणि त्या प्रोडक्ट बद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएट केलं आणि ते प्रोडक्ट खरंच
खूप चांगला आहे आणि त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीमुळे हे प्रोडक्ट आम्हाला खूप महाराष्ट्रात विकता आलं. जर आता माझे क्लायंट तुम्ही विचारलात तर गोदरेज आहेत, कौते पाटील आहेत, परत कोल्हापूरमध्ये भीमा बिल्डर आहे. तर असे खूप चांगल्या पद्धतीचे बिल्डर्स आहेत. जसं रामा ग्रुप म्हणून कोल्हापूरच आहे. तर असे चांगल्या पद्धतीचे पण आहे रामा ग्रुप. हो, पुण्यातले पण रामा ग्रुप, त्यांनी पण आपलं हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि ह्या प्रोडक्टला खूप प्रतिसाद मिळाला. जसं फ्लोरिंगला आहे तसं वॉलला आहे. परत काही ग्राउंड्स आहेत आपले, त्याला पण आपल्याला प्रतिसाद खूप मिळाले आणि खूप ॲप्रिशिएट केले. हे एक उदाहरण मी तुम्हाला दिले, परंतु असे खूप नंबर ऑफ उदाहरण आहेत की अशा प्रकारचे बिल्डर्सनी आपल्याला खूप चांगल्या पॉझिटिव्हली रिस्पॉन्स ॲप्रिशिएट केले. आणि सर तुम्ही खूप छान माहिती दिली. फेरो 555 आणि हे खूप महाराष्ट्र तर नव्हे बाकी ठिकाणी पण खूप फेमस झालं आणि खूप बिल्डर वापरत आहे. तर बरीचशी रिक्वायरमेंट आहे त्याची. तर ते आपण डेमो म्हणून काही बिल्डरला किंवा कोणाला लागलं तर ते आपण डेमो म्हणून देतो का? बरं, हो देतो ना. आता जर का तुम्हाला काही बिल्डर्सला किंवा काही जे एड युजर असतात तर त्यांना काही टेस्टिंग रिपोर्ट लागतं थर्ड पार्टीचं NABLचं. तर ते टेस्टिंग रिपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. काही सॅम्पलिंग पाहिजे असेल की बाबा 10 स्क्वेअर फूट, 50 स्क्वेअर फूट, 100 स्क्वेअर फूट, त्या ज्या पद्धतीनं व्हॉल्यूम आहे तर त्या पद्धतीनं आपण ते सॅम्पल प्रोव्हाइड करून देतो. आणि सर तुम्ही आल्या मगाशी सांगितलं की फेरोपॉक्सी 999 हे पण एकदम युनिक प्रोडक्ट आहे. तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता फेरोपॉक्सी 999 हे आपलं इपॉक्सी ग्राउट आहे. हे 2 कॉम्पोनंट ग्राउट येतं. आता हे प्रोडक्ट कुठं अप्लाय केलं जातं की दोन्ही टाईलच्या मध्ये आपण साधारण 2 ते 3 mm चा स्पेसर्स ठेवतो आणि त्या दोन्ही टाईलच्या मध्ये आपण ते ग्राउट भरतो. मग ते त्याच्यामध्ये परत तेच की त्या प्रोडक्टचा अवेअरनेस अजून थोडंफार कमी आहे लोकांमध्ये. काही लोकांना बाथरूममध्ये किंवा ड्राय बाल्कनीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल की बाल्कनीमध्ये ज्यावेळेला पाऊस येतो किंवा धुतो आपण त्याचं पाणी किंवा बाथरूमचं पाणी किंवा बाथरूमच्या मागच्या भिंतीला ओल पकडते बघा. हो, की ओल येते आणि त्या पद्धतीनं की बाबा काय कळत नाही की वॉटरप्रूफिंगचा प्रॉब्लेम आहे का कशाचा आहे काय. तर आता हा कसा आहे की हे जे इपॉक्सी ग्राउट आहे ह्याचे 2 गोष्टी आहेत. एक दिसायला छान दिसतं, दुसरं टेक्निकली जरी विचारला तर हे 100% वॉटरप्रूफ आहे, 100% ॲसिड रेजिस्टंट ग्राउट आहे. अच्छा. आता ज्यावेळेला बिल्डर किंवा बंगलो ओनर किंवा ज्यावेळेला पोझिशन घेऊन राहायला जातो तर कमीत कमी 2 ते 3 माणसं असेल तर तिथं एका घरी फ्लॅटमध्ये बघायला गेलं तर 200 ते 500 लिटर तरी पाणी यूज होतं एका बाथरूममध्ये, बाल्कनीमध्ये किंवा ह्याच्यात आणि ते पाणी जातं. आणि जर का त्या दोन्ही टाईलच्या मध्ये जॉईंट नसेल आणि असा फ्लश असेल तर ज्यावेळेला पोझिशन देतो तर ज्यावेळेला आपण क्लिनिंग करतो दरवेळेला आठवड्यातनं किंवा रोज क्लिनिंग होतं तर त्यावेळेला आपण काय वापरतो, जे काय मार्केटमध्ये तुम्हाला हार्पिक मिळतं किंवा डायल्युटेड ॲसिड मिळतं ते वापरताना आपण क्लीन करतो. मग ते हेअर जॉईंट ओपन होतात सर. हेअर जॉईंट ओपन म्हणजे काय, आपला हेअर जॉईंट सारखा हेअर जॉईंट म्हणजे जॉईंट येतो हेअर आपला जसं केस आहे तसं. तर त्या हेअर जॉईंटमधनं पण खूप पाणी जातं, घाण साचते. मग ते काय होतं, ह्या टाईलच्या खाली 2 प्रकारचं असतं. एक ब्रिकबॅट असतं किंवा तुमचं फिलर असतं आणि मग त्या वॉटरप्रूफिंग त्याला खाली पास करून देत नाही, परंतु ते पाणी कुठंतरी जायला पाहिजे. मग ते पाणी कुठं जातं, भिंतीला पकडतं आणि मग ओलं व्हायचं, मग ते ओलं व्हायला चालू होतं. मग त्याच्यासाठी आपण वेट एरियाजमध्ये तर मी असं म्हणतो की तुम्ही सगळेजण स्पेसर्स ठेवा आणि त्याच्यामध्ये इपॉक्सी ग्राउट भरा. आणि ते पण इपॉक्सी ग्राउट असं भरा की खरंच बाबा ते 100% वॉटरप्रूफ आहे, UV रेजिस्टंट आहे. UV रेजिस्टंट म्हणजे ऊन, थंडी, पाऊस सगळ्या गोष्टीमध्ये ते एक्सटर्नलमध्ये चालू शकतं आणि ते प्रोडक्ट परफॉर्म होतं. मिनिमम 2 mm पासून ते 5 mm पर्यंत तुम्ही 8 mm पर्यंत जॉईंट ठेवा. ते प्रोडक्ट ते टेक्निकली तसं परफॉर्म होतं. पाणी जाण्याचा सोर्सच तुम्ही बंद केला वरून तर वॉटरप्रूफिंगचा तुमचा काय इश्यू येणार नाही. ते टाईल ग्राउंड करताना फ्लोरिंगला दोन्ही टाईलच्या मध्ये पण वॉल टू फ्लोर जॉईंटमध्ये पण तुम्ही स्पेसेस ठेवा. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये पण बघा म्हणजे पाणी ज्यावेळेला आपण वापरतो तर ते कुठेही पास व्हायला नाही पाहिजे. तर ते प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचं जर का तुम्ही बघितलं तर हे असं आपल्या पद्धतीचं शेड कार्ड येतं. हे असे कलर्स आहेत एवढे, हे कलर्स आहेत एवढे आपले. जर तुम्हाला ब्लॅक पाहिजे असं तर ब्लॅक आहे. टोटल किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये? हे टोटल आपल्याकडे साधारण 26 कलर्स आहेत. ओके. हे असे आपल्याकडे कलर्स आहेत इपॉक्सीमध्ये. मग हे तुम्ही ते टाईलच्या जॉईंटमध्ये तुम्ही भरू शकता.
म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे, हे सगळे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात. यस. आणि अजून एक स्पेसर ठेवण्याचा फायदा काय की ज्यावेळेला टाईल अशी वर खाली होते, ज्यावेळेला कन्व्हेन्शनमध्ये लावतात लोक, तर ते असे पायाला लागतात, वयस्कर लोक ते नसतात आपल्या घरी, तो जॉईंट स्पेसर ठेवला की तो वर खाली होण्याचा प्रकार पण होत नाही. त्याच्यामध्ये ग्राउट असेल ते सस्टेन राहतं. अच्छा. तर त्या जॉईंटमध्ये खूप टेक्निकली बघायला गेलं तर तो खूप मोठा विषय. तर जॉईंट ठेवलेला कधीही चांगला. तेवढी स्टाईल ब्रेक झाली किंवा चेंज करायची तेवढीच आपण टाईल पण काढू. आणि काय सर, सिरेमिक टाईल, विक्ट्रिफाईड टाईल्स, मार्बल टाईल्स, तर अडेझिव्ह जे वापरलं जातं तर ते कसं कुठल्या कुठल्या प्रकारचं साधारण कुठल्या कुठल्या टाईलला वापरलं जातं? आता ॲडेझिव्हमध्ये कसं आहे की ॲडेझिव्ह म्हटलं तर परत तोच आहे की अवेअरनेस खूप कमी आहे. की ज्यावेळेला एंड युजर असतो त्याला टेक्निकली माहीत नसतं. बिल्डर्स आज खूप क्वालिटी कॉन्शियस झालेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. परंतु जर सिरेमिक टाईल लावायची आहे त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत. एक IS नॉर्म आहे, युरोपियन नॉर्म्स आहेत. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. टाईप 2 आहे, टाईप 3 आहे, टाईप 4 ॲडेझिव्ह आहेत. हे नॉर्म्स का तयार झाले आहेत? जसं युरोपियन नॉर्म्समध्ये C1T, C2T, C2T S1 हे नॉर्म्स आहेत. त्याचे प्रत्येक प्रोडक्टचे डाटाशीट्स आहेत, प्रत्येक प्रोडक्टचे थर्ड पार्टी टेस्ट रिपोर्ट आहेत. आता जर का तुम्हाला सिरेमिक टाईल लावायचं तर तुम्ही टाईप 2 ॲडेझिव्ह घ्या. तर तुम्हाला वेट्रिफाईड टाईल लावायचं आहे तर टाईप 3, टाईप 2मध्ये पण काही प्रकार आहेत ॲडेझिव्हमध्ये, ते तुम्ही ॲडेझिव्ह घेऊ शकताय. टाईप 3 घेऊ शकताय. तुम्हाला मार्बल लावायचे तर टाईप 4 ॲडेझिव्ह घेऊ शकताय. आता जर का तुम्हाला चौकट करायची आहे तर त्या चौकटीला काही लोक इंजिनिअरिंग मार्बल, जो आर्टिफिशियल मार्बल असतो बघा, ते लावण्यासाठी हे तुम्हाला पॉलियुरेथेन ॲडेझिव्ह येतं की त्या ॲडेझिव्हनं तुम्ही लावू शकता. जे आपल्याकडं आता फेरो नॉट 7 म्हणून प्रोडक्ट आहे पॉलियुरेथेन ॲडेझिव्ह. ओके. आपल्याकडं टाईप 2मध्ये फेरो 135 प्रोडक्ट आहे, फेरो 225 आपल्याकडं टाईप 3मध्ये आहे, फेरो 315 आपल्याकडं टाईप 4मध्ये प्रोडक्ट आहे. तर मार्बलसाठी प्रत्येक टाईल लावताना प्रत्येक ॲडेझिव्ह वेगवेगळ्या कॅटेगरीचा आहे आणि हे काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नाही. अच्छा. आणि हे ज्यावेळेला तुम्ही म्हणजे मला प्रश्न विचारला की बा हे वेगवेगळे ॲडेझिव्ह आहेत का, तर एंड युजरला तो प्रश्न विचारतो चुकीच्या माणसाला. कुणाला विचारतो? कॉन्ट्रॅक्टरला. मग तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो की नाही मेरे को मालूम है, मैं ॲडेझिव्ह लेके आता. मग तो ॲडेझिव्ह टाईप 1चं टाईप 2चं घेऊन येतो आणि ते मार्बलला लावतो किंवा कशाला लावतो. मग ते प्रॉब्लेमॅटिक होतात एंड युजरमध्ये. त्याच्यासाठी आपण अवेअरनेस खूप क्रिएट करतोय. माझ्यासारख्या खूप कंपन्या आहेत, खूप सेशन्स घेतात ह्या विषयावरती आणि हळूहळू वाढतंय. हळूहळू लोकांना आता कळते. काही असे कस्टमर्स आहेत की ते समोरून विचारतात हे कोणत्या नॉर्म्सचं ॲडेझिव्ह आणि ह्या कोणत्या प्रकारचं मी ॲडेझिव्ह इथं लावू शकतो. आणि गुगलला पण सर्च करतात लोक की मला ही टाईल लावायची असेल तर मी कोणते ॲडेझिव्ह रिकमेंड करू शकतो नॉर्म्समध्ये. तर ह्या अशा प्रकारचे ॲडेझिव्ह वेगवेगळे येतात. अनिकेत सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, माझ्या मनातला प्रश्न आहे. तर तो असा आहे की ज्यावेळेस आपण बिल्डरकडून फ्लॅटचं पोझिशन घेतो किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट चावी देतो पूर्ण काम करून, पण ज्यावेळेस ते शेवटची जी टाईल क्लिनिक असते तर ती ॲसिड वॉश करतात, कधी पाण्याने धुतात, कधी अजून काही गोष्टी केल्यामुळे काही स्क्रॅचेस येतात, काही स्क्रबिंग करतात. तर ती क्लिनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा ती खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे असं? आता काय होतं की ज्या वेळेला एंड युजर जो कोण बिल्डिंग बनवणारा बिल्डर असो किंवा बंगलो ओनर असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो, ज्याला पोझिशन द्यायचं आहे, परत तोच आहे की 15-20 वर्षापूर्वी फिक्सिंग जे होतं टाईल्सचं किंवा वापरण्याचं ते खूप अवेअरनेस कमी होतं आणि ती पद्धत जी क्लिनिंगची आहे तशीच क्लिनिंगची पद्धत अजून पण काही ठिकाणी चालू आहे. तर काही बिल्डर्स असे करत नाहीत. जे वेल नोन बिल्डर्स आहेत ते काही ॲसिड वॉशनी सगळ्यांनी अवॉइड केलेलं आहे. आणि आपल्याकडं जर तुम्ही मला विचारलं की आपल्याकडं काय सोल्युशन आहे तर आणि काय मार्केट आता करते, तर फेरोफिक्सकडं लिंबियर म्हणून एक प्रोडक्ट आहे. तर ते लिंबियर प्रोडक्ट काय आहे की ज्या वेळेला समजा 2000 किंवा 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, आता तो मला पोझिशन हातात द्यायचा आहे तुमच्या, तर तो माझ्या इंजिनियरला मी काय सांगणार की बाबा हे लिंबियरचं प्रोडक्ट घे, जिथे जिथं डाग आहेत तिथे तिथे ते टाक आणि ते क्लीन कर. एवढं की आपल्याला पाणी टाकायचं आहे किंवा भरपूर ॲसिड टाकायचं आहे, ॲसिड वॉशनं पूर्ण बिल्डिंग क्लीन करायची काही गरज नाही. ॲसिड वॉश केलं तर खूप काही गोष्टी खराब होऊ शकतात. जे तुमच्या बाथरूममध्ये जे नळ आहेत त्याला तो ॲसिडनं गंज पकडू शकतो. जे दरवाजेचे स्टीलचे आहेत त्याला पकडू शकतो. टाईल डॅमेज होऊ शकते. काही लोकांनी जर का स्पेसच मेंटेन केले नाही तर ते ॲसिड आत जाऊन ते टाईल डिमॉन्ड होऊ शकतो. तर ह्या खूप काही
गोष्टी आहेत आणि आता थोडा अवेअरनेस वाढायला लागला आहे. आणि जर असं कोणाला वाटत असेल किंवा तुम्हाला कधी क्लिनिंगचा असं कधी योग आला तर फेरोकॉलचा आपल्याकडे लिंबियाळ आहे, तर तो क्लीन होतो, त्याचे सिमेंटचे डाग निघतात, पेंटचं डाग निघतात. आणि असं काय भरपूर ठिकाणी ते लिंबियाळ टाकायला लागतं असं नाही, जिथे डाग आहे तिथं टाकायचं फक्त, आणि ते क्लीन करून व्यवस्थित पुसून आपण हँडवर देऊ शकतो. पुढच्या 3 वर्षाचं फेरोफिक्सचं काय विजन आहे? आता विजन बघितलं तर कंपनीला 100 कोटीच्या वर घेऊन जायचं आहे. वाव. आणि आत्ता 20 प्रोडक्ट आहेत, अजून 80 प्रोडक्ट पाईपलाईनमध्ये, आणि ते स्लोली येतील. आणि विजन आपलं क्लिअर आहे की पहिला 100 कोटीच्या वर घेऊन जायचं आहे. एकदा 100 कोटीच्या वर गेली तर स्काय इज नॉट लिमिट. ते तर आहेच. मित्रांनो, जर तुमचं घर, प्रोजेक्ट किंवा टाईल वर्क फ्युचर प्रूफ करायचं असेल तर 2 नावं लक्षात ठेवा, फेरो 555 आणि फेरोपॉक्सी 999. हा पॉडकास्ट फॉरवर्ड करा त्या सगळ्यांना जे कायम टिकणारं समाधान शोधताय. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू.